माय मावशी, इतकी ताजी भाजी मिळाली मंडईत की मी तुला काय सांगू. बाई आठवडाभर पुरेल एवढी भाजी आणली तुझ्यासाठी, मेससाठी, आणि ती मेथी माझ्यासाठी. बाई हो का? तुला वेळ मिळेल तेव्हा जरा पराठे कर की. वेळ मिळेल कशाला, आजच करते. परत तू चहा घेणार का? हो घेईन की. थांब, मला एक सांग, तुला पराठे कसे हवेत? म्हणजे उंडा भरून हवे की ठेपल्यांसारखे हवेत? नाही, उंडा भरून हवेत, पण तू इकडे बसून निवड. बस की. हो बाबा हो. आणि ऐक ना माई मावशी, तुला जर शक्य झालं तर जरा बटाटे वगैरे घाल ना, मस्त लागतात. लहानपणी हट्ट करायचा तसाच हट्ट करतोयस अजून. मोठी व्हायची काही चिन्ह आहेत का नाहीत? तुझ्यापाशी कशाला मोठं व्हायचं? राहू दे की मला लहान आयुष्य. ऐक ना, आज मला अनामिकाकडे घेऊन जाशील का रे? परवानं राधाच्या पार्टीत एक शब्द सुद्धा बोलली नाही रे ती माझ्याशी. अगं काय झालं असणार मी सांगतो. मी एकदम असं माझ्या मनातलं पटकन सगळं बोलून टाकलं ना त्यांना, त्यामुळे त्यांची जरा गडबड झाली असणार. म्हणून आता तुझ्याशी काय बोलायचं हे त्यांना सुचत नसणार. म्हणून हे बघा बाबा, तुमच्यात जे काय झालं ना ते तुमचं तुमच्या पाशी ठेवा. म्हणजे हसा रुसा भांडा काय वाटेल ते करा, पण आमच्याशी नीट बोल असं मी आता तिला ठणकावून सांगणार आहे. कसं आहे ना, तिचं असं नेहमी येणं बोलणं विचारपूस करणं ह्याची सवय झाली आहे रे आता. बरं वाटतं रे तिच्याशी दोन शब्द बोलून. आणि असं एकदम सगळं थांबलं ना तर मनाला अशी चुटपुट लागून राहते रे. नाही, मी नेतो तुला मावशी, फक्त मला असं वाटतं की आत्ता नको. म्हणजे आमच्या दोघांमध्ये जे गैरसमज आहेत ना ते आधी दूर करतो, मग नेतो तुला, मग बोल त्यांच्याशी. मला नाही पाहिजे राधा, मी नाही खात ना ऑनियन वगैरे, तुला माहित आहे ना. घरी नाही खात ते माहितीये, पण बाहेर काय प्रॉब्लेम आहे तुला? तू बर्गर वगैरे हादडतोस, त्याच्यामध्ये पॅटी ती बटाट्याचीच असते ना. आणि चायनीज आणतोस त्याचं काय? तेव्हा तर कांदा लसूणच बरं टाकतात ना त्यात. हळू बोल ना जरा प्लीज. खा मग तू. आपण दोघच नाहीये, ते अजूनही लोक आहे. नाही बोललो ना यार प्लीज. अशी भरलेली ताटली अशी पुढे सरकवायची नाही, कळलं ना? हे बघ, कारण काही असू दे, या घरात हेच शिस्त, हेच खावं लागतं. तुला जर पटत नसेल तर दुसरीकडे जा. दुसरीकडे का? हे बघा मावशी, हितेन माझं सगळं ऐकतो, तो करेल ऍडजस्ट. हो ना? हो, ते तुम्हारी मम्मा ने वो स्नैक्स दिया था ना, उसमें से कुछ दे दो, मैं खा लूंगा. आणते थांब. बघितलं किती ऐकतो माझं. ओय, तू कुठे निघालास? ते स्नॅक्स पाहिजे मला. राधा आणते ना. हो, पण मी हेल्प करेल ना. अरे एवढूसा डबा असणार स्नॅक्सचा, त्याच्यात काय हेल्प करायचं? पण मला जाऊ तर दे. आम्ही लिव्ह इन मध्ये राहतात ना. लिव्ह इन बिव्हिन मला काही माहिती नाही. मला हे माहिती की तुम्ही या वाड्यामध्ये राहताय आणि या वाड्याचे काही नियम आहेत, आणि जोपर्यंत तुम्ही इथे राहताय तोपर्यंत तुम्हाला ते नियम मोडता येणार नाही. ये बस बस बस, आणला बस. सोड यार, बस यार, सोड ना यार, मी निघतो. चल थांब जरा, खाऊन जा. तू खा बस. मग मला ऑन द वे ऍटलीस्ट ड्रॉप तरी करतो ऑफिसला. मीडिया इसका मला लेट झाली ऑलरेडी, मी निघतो. अरे यार हितेन, तुला माहितीये ना मला लेट झाला तर मम्मा किती ओरडेल माझी. आणि तुला माहितीये ना माझा पप्पा कसे आहे. तुझ्या मम्मापेक्षा जास्त स्ट्रिक्ट आहे ते. मला जाऊ दे ना शॉपवर प्लीज. अरे याला काय अर्थ आहे? इतके दिवस तर मला सोडत आणत होतास ना ऑफिस मधनं. अचानक काय झालंय? तेव्हा आपल्याकडे फक्त तो एकच चान्स होता भेटायचा. आता सगळं चेंज झालंय राधा. तर सकाळपासून तू माझ्या मागे मागे असते. तुला भेटायचं तर संध्याकाळी भेटूया. तर निघतो मी प्लीज, काय अर्जंट नाहीये.
नील, तू ऑफिसलाच चाललायस ना? नाही, मी साईटवर चाललोय. ए, काही थापा मारू नकोस, मला माहितीये तू ऑफिसला जात. मला पण सोड ना. प्लीज. ठीक आहे, जाऊ आपण सोबत. सचिन, हा घे तुझा डबा. बरं ऐक ना, तू डबा नीट खातोयस ना? हो वल्ली, त्याच्यासाठीच लंच ब्रेक होतो. बरं, मला ना जरा तुझ्याशी बोलायचंय. तू बोलू शकतोस का जरा 5 मिनिटं? संध्याकाळी बोलूयात ना, मला खरंच उशीर होतोय वल्ली. मला भाऊजींचं लग्नाचं दडपण आलंय खूप. तुला हो. तुला कशाला आलंय दडपण? दादा बघेल ना त्याचं. अरे असं कसं म्हणतोयस तू? आता भाऊजींचं लग्न आहे तर आपण हातभार नको लावायला. थोड्या पैशांची मदत आपणही केली पाहिजे ना. पण तुझी नवीन नोकरी आहे आणि आपण पैसेही गुंतवलेले नाहीयेत. त्यात तुला एवढ्या लवकर कर्ज पण नाही ना मिळणार. मला एक पर्याय सुचलाय, मी सांगू? काय? मला सुद्धा पैसे कमवायचे. कसे कमावणार आहेस पैसे? त्या कोकिलाबेनच्या नादी लागून? नादी लागून नाही कमवणार आहे मी फक्त त्यांना मदत करणार आहे. हे बघ, त्यांची स्कीम कशी आहे माहितीये? एका खाली एक माणसं जोडत जायची आणि ती जी जोडलेली माणसं आहेत ना, त्याचं कमिशन आपल्याला मिळणार. एवढं सोपं आहे. म्हणजे आपल्याला गुंतवणूक करायचीच नाहीये ना, आपल्याला फक्त माणसं द्यायची आहेत, त्या बदल्यात आपल्याला कमिशन मिळणार. ठीक आहे, करतो मी विचार. खरं सांगू का सचिन, मला असं वाटतं की भाऊजींच्या लग्नासाठी मी सुद्धा जरा 2 पैसे जोडावे रे. म्हणजे त्यांना मदतच होईल ना. आणि खरं तर मला त्यांना मदत करायची. तसं ना मी काही 4-5 बायकांनाच ओळखते, पण तुझं ऑफिस मोठं आहे ना, तू खूप लोकांना ओळखत असशील. तू मदत करशील ना मला? तू खरंच दादाचा एवढा विचार करतेस? म्हणजे काय सचिन, खरं तर मी आजपर्यंत आयुष्यात खूप चुका केल्यात आणि आता मला कुठल्याच चुका करायच्या नाही. मला ना भाऊजींना मदत करायची. ठीक आहे, करीन मी मदत तुला. खरंच? तुला जे मागे कोंडलं होतं ना मी, त्याचा तुझ्यापेक्षा जास्त त्रास मला झालाय. मी नाहीये का असा बायकोवर चिडणारा, ओरडणारा, शिक्षा वगैरे करणारा? तुला माहिती आहे ना. फक्त परत तशी वेळ येऊ देऊ नकोस. अजिबात नाही. खरंच. मी बोलतो आज ऑफिसमध्ये. हा, चल बाय. काय बंधू प्रेम आहे रे देवा. ATM भाऊजींचा पासवर्ड म्हणजे सचिनचं दुःख आणि सचिनचा पासवर्ड म्हणजे ATMचा आनंद. आणि ही वल्ली आलटून पालटून या दोघांनाही अशीच गुंडाळत राहणार. या काही नवीन रिक्वायरमेंट्स आहेत. आत्ता तुम्ही जे डेस्क तयार करायला टाकलेत त्याबरोबरीने अजून काही टेबल्स हवेत. जरा जास्त सामान मावेल अशी. सो मी अनामिका, तुम्ही ती तयार करून घ्याल का? किंवा एक काम करा, एकदम विकत घेतलीत तरी चालेल. हो सर, एकदा नीट सगळं बघून घेते आणि मग ठरवते. चालेल. किंवा एक काम करा, तुम्ही आणि पटवर्धन उद्याच जाऊन या शॉपिंगला. म्हणजे काय, हा बजेटचंही बघेल. काय पटवर्धन? हो सर, मला उद्या चालेल. सर मला नाही जमणार उद्या. चालेल, मग परवा जा. हो सर, मला परवा पण चालेल.
सर मला परवाही नाही जमणार, माझं एक काम आहे. तर बर, मग तेरवा गेलात तरी चालेल, तसंही इतकं अर्जंट नाहीये. चालेल सर, तेरवा जातो. सर तेरवा नंतर कुठला दिवस असतो पटवर्धन? सर आज, उद्या, परवा, तेरवा. सर मला काय वाटतं, मी जाऊन येते ना, आणि मी बिल सबमिट करते. जरा बजेटचा फक्त अंदाज देऊन ठेवा तुम्ही. ओके, थँक्यू. पटवर्धन, येस सर. काय रे, बरीच जुळत होती ना मैत्री तुमची, मग मध्येच काय झालं? ते भांडण? नाही, भांडण नाही, बोलत नाहीयेत त्या. काय केलंस तू? अहो सर, मी काय करणार? बर, मग उलट विचारतो, त्यांची अशी काय अपेक्षा होती आणि काय केलं नाहीस तू? सर काय झालं, ते हे करतो मी, बोलतो त्यांच्याशी, समजूत काढतो त्यांची, बरोबर होतील त्या. काढ बाबा, समजूत काढ. काय छान मैत्री जुळते तुमची, आणि ऑफिसमध्ये सुद्धा आम्हाला थोडा विरंगुळा होतो रे. माझी एक अशी कल्पना आहे की आपण एकेका टूलमध्ये ज्या ज्या जागा दाखवतो त्याचं एक मासिक काढूया. म्हणजे मासिकातले लेख आणि जागेबद्दलचे जर फोटो लोकांनी बघितले तर त्यांच्या मनात ना उत्सुकता निर्माण होईल. आणि तसंही आपण कव्हरवर एखाद्या सेलिब्रिटीचा किंवा मोठ्या नटाचा फोटो छापूयात, म्हणजे सामान्य माणसाच्या मनात त्याबद्दल आकर्षण तयार होईल. मासिकाची आयडिया चांगली आहे, पण सेलिब्रिटी आला म्हणजे मोठं बजेट आलं. बरोबर आहे, बजेट तर वाढेलच, पण आपल्याला हवं तसं रिस्पॉन्स मिळवण्यासाठी जर ते गरजेचं आहे तर मला वाटतं रिस्क घ्यावीच लागेल. मी एक सुचवू का मॅम? तू एक काम कर, मला एक ग्लास थंडगार पाणी घेऊन ये जा. सचिन, मला वाटतं त्याला काहीतरी वेगळं बोलायचं. तो इकडे ऑफिस बॉयचं काम करत असला तरी तो खूप हुशार आहे. तू बोल. ही मासिकाची कल्पना खरंच खूप छान आहे, आणि म्हणजे कुठल्याही हिरोला बघून आमच्यासारख्या सामान्य माणसाला जायची इच्छा तयार होतेच. पण तोच प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. म्हणजे एखाद्या हिरोचा किंवा श्रीमंत माणसाचा फोटो पाहिला तर जायची इच्छा तर तयार होते, पण ते गेलेत म्हणजे ती जागा खूप महाग असणार, आपल्याला परवडणार नाही असंही वाटतं ना. मग हिरोऐवजी एखाद्या सामान्य माणसाचा फोटो लावला तर, म्हणजे सामान्य माणसाला आपला शेजारीच वाटला पाहिजे असं. शेवटी हिरोला बघून फक्त जायची इच्छा तयार होईल, पण आपल्या शेजारच्या माणसाचा फोटो पाहिला तर तो गेलाय म्हणजे आपणही जाऊ शकतो, आपल्यालाही परवडू शकतं असा आत्मविश्वास तयार होईल ना. ग्रेट आयडिया. थँक्यू मॅम. हॅलो. हॅलो, ऐक ना, तू ऑफिसमध्ये लोकांशी बोललास का? तुला लोक मिळाले का? नाही, मला थोडा वेळ दे अजून, मी बोलतो. अरे सचिन, वेळ नाहीये आपल्याकडे. हे बघ, आता आपण हातपाय हलवले नाहीत ना तर सगळी आर्थिक जबाबदारी भाऊजींवर येईल. तुला चालणार आहे? नाही, तसं काही होणार नाही अजिबात. बरं, मी कामात आहे आता, मी बघतो, करतो काहीतरी. हां, ठेवतो आता. ठीक आहे.
मला टाळतायत? मला आज नाही, उद्या नाही, परवा अवॉइड करतायत मला. हे बघा मिस अनामिका, तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही. हॅलो. हॅलो मिस अनामिका, काय काम आहे? मी अकाउंट्स डिपार्टमेंट मधनं सौरभ पटवर्धन बोलतोय. हो. मग केबिन मध्ये या. हा, केबिन मध्ये येता का प्लीज, जरा बोलायचंय. कम इन. ओ मिस अनामिका. येस मिस्टर पटवर्धन. हे बोला मिस्टर पटवर्धन. हे ही फाईल चेक करा आणि ह्याच्यात नेमकं काय मिसिंग आहे ते मला सांगा. काय मिसिंग आहे? तुमची फाईल आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. मी ऑलरेडी चेक केली आहे ही फाईल. माझ्या दृष्टीनं यात काहीच मिसिंग नाहीये. ओके ओके देन, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. हॅलो. हॅलो मिस अनामिका, मी अकाउंट्स डिपार्टमेंट मधनं परत एकदा सौरभ पटवर्धन बोलतोय. बोला. प्लीज माझ्या केबिन मध्ये या, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. कम इन. मिस अनामिका. येस मिस्टर पटवर्धन. मला हे द्या, काय द्या? लिस्ट. कसली लिस्ट? ह्याची द्या. तुमच्या सगळ्या टीमची सगळी लिस्ट द्या मला. माझ्या अख्ख्या टीमची लिस्ट दिली आहे मी. त्यांचे क्रॉस चेक्स, कॅन्सल चेक्स, सगळं. ओके ठीक आहे, मग तुम्ही जाऊ शकता. हॅलो मिस अनामिका, मी अकाउंट्स डिपार्टमेंट मधनं परत एकदा सौरभ पटवर्धन बोलतोय. Come in. मिस अनामिका दीक्षित. सी मिस, काय म्हणताय घोरपडे? सर, या फाईल्स आणि शीट्स मध्ये काहीतरी फरक वाटतोय, जरा बघून घेता का? हो बघतो ना. हो हो, बिग प्रॉब्लेम. एक काम करूया आपण, म्हणजे मी मिस अनामिका दीक्षितना बोलवलंच आहे, येतील त्या. त्यांच्या समोरच एकदा काय तो सोक्षमोक्ष लावू या सगळ्याचा. सर, मिस अनामिकांचा काय संबंध? वेगळ्या प्रोजेक्टची फाईल आहे सर. सी घोरपडे, दिस होल ऑफिस इज लाईक वन फॅमिली. हे संपूर्ण ऑफिस हे एक कुटुंब आहे, एक परिवार आहे.
येस कम इन. काय आहे? काय आहे? काय आहे? हे काय आहे घोरपडे? किती हलगर्जीपणा आहे हा? इतक्या मिस्टेक्स? तुमच्या या अशा हलगर्जीपणामुळे मिस अनामिकांना 10 वेळा आत बाहेर करावं लागतंय घोरपडे. किती धावपळ होते त्यांची. काय करणार आहात तुम्ही याचं? सर त्यापेक्षा मी काम करतो, मिस अनामिकांना इथेच बसायला सांगतो. दॅट्स अ गुड आयडिया. खरंच काम असेल तर 100 वेळा यायला सुद्धा माझी हरकत नाहीये, पण खरंच काम असेल तरच. ओके, मग तुम्ही जाऊ शकता. घोरपडे, आय एम सॉरी. आय एम व्हेरी सॉरी घोरपडे, सॉरी. या तुम्ही.